पावसाळ्यामध्ये भाजीचा खूप प्रॉब्लेम असतो. चला तर एक टेस्टी भाजी बनवूया. पॅनमध्ये मी 2 चमचे शेंगादाणे, 2 तिखट मिरच्या, 2 लाल मिरच्या, 1 चमचा धने, जिरे, 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि अर्धी वाटी सुकं खोबरं टाकून थोडंसं गरम करून घ्यायचं. खूप जास्त भाजायचं नाही. थोडंसं मीठ टाकून हे आधी सुकं वाटून घ्यायचं. त्यामध्ये 1 टोमॅटो, आलं लसूण टाकून थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची. कढईमध्ये 1 चमचा मोहरी, जिरं, ठेचलेलं आलं लसूण, कढीपत्ता, हळद, हिंग टाकून फोडणी करायची. एक कांदा त्यावर छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे वाटून घेतले ते वाटून थोडं थोडं पाणी टाकत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तुम्हाला तिखट आणखीन हवं असेल तर यामध्ये थोडासा रोजचा मसाला किंवा लाल तिखट टाकायचं. एक पेलाभर गरम पाणी टाकून 3-4 मिनिटं छान रस्सा उकळून द्यायचा आणि त्यामध्ये जाड्या गाठ्या टाकायच्या आणि पटकन आपण ते खायला घ्यायचं. नाही तर या गाठ्या मऊ होतात आणि भाजी एकदम घट्ट होते. करून पहा. आवडल्यास लाईक करा.